30-30, 40-40, 20, 12, 15 किलोमीटर परंतु हे सर्व बाधित शेतकरी येते. सोयाबीनच्या वर गवत आलेले, गुरं जनावर हे लंपी नावाचा रोग आला तर त्याच्यात ते खरं तर बाधित झालेले आणि इकडे आम्हाला सरकारनं बाधित केलेले. जनाबाईचे जे वाक्य आहे ना ते इथं पोषक आहे ते आम्ही समृद्धी बाधितच नाही, हार संकट आलं तर ते फक्त शेतकऱ्यांनी झेलवायचं. तुमच्या खताच्या गोणीचा 200 रुपये असलेला भाव आज 1800 झाला, पगार 2 लाखापर्यंत नेली आणि आमच्या शेतीचे मात्र तुम्ही 12 लाख रुपये भाव काढता. थोड्याफार लाज आपल्याला या ठिकाणी असली पाहिजे. अहो लाखो आम्ही उद्योगपती पाहतो की त्यांनी ज्यावेळेला काहीतरी त्यांच्यावर दिवाळ निघालं की सरकार त्यांचं पैसे माफ करतं, तेही कोट्यवधी नाही अब्जावधी रुपयाचा घोळ. जीव तोडून 4 महिने झाली तर आरडतो की आम्हाला न्याय द्या. बरं न्याय द्या, मी आम्ही तुम्हाला काही भिकही मागत नाही, आमच्याच जमिनी तुम्ही घेतल्या. समृद्धी बाधित सर्व आमच्या बाधित शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात फक्त 1 दिवस शिल्लक राहिला. 4 महिने आज या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. खरं तर आज थोडेफार लोक आमचे जे काही मुखी आहेत, आमचे आदरणीय गोपालरावजी सरपंच मोरे पाटील असतील आणि शरदरावजी भुंबर, मनोज दादा जरांगे यांचा जो आरक्षणाचा लढा आहे त्याकरता आवर्जून आम्ही त्यांना काल सांगितलं 2 दिवस आपले कमी झाले तरी चालते, परंतु आपण खारीचा सहभाग थोडा घेतला पाहिजे या हेतूने आज आमच्यातून ते निघून गेले. 4 महिन्यापासून आम्ही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची ही तळमळ ती व्यक्तिगत नसून सर्वसामान्य बाधित सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय, आणि आम्हालाही आतापर्यंत सर्वाकडेच आम्ही जाऊन आलोच होतो अगोदर, कारण आम्ही बाधित आहोत आणि अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. जसं आमचं शास्त्र सांगतं, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते. एखादी वाहती नदी असावी, त्या नदीमध्ये भवरा असावा आणि त्या भवऱ्यात एकदा का माणूस पडला की त्याला स्वतःची इच्छा नसली तरी देखील फिरल्याशिवाय गत्यंतर नाही. तशी आमची परिस्थिती झालेली आहे की आम्हाला 30-30, 40-40, 20, 12, 15 किलोमीटर परंतु हे सर्व बाधित शेतकरी येते. आता प्रत्येकाच्या शेतात आता आज आपण जर गेलं तर तिथं सोयाबीनच्या वर गवत आलेले, म्हणजे माल टाल जे काढायचे आमचं तेही नुकसान झालं. गुरं जनावर हे लंपी नावाचा रोग आला तर त्याच्यात ते खरं तर बाधित झालेले आणि इकडे आम्हाला सरकारनं बाधित केलेले. म्हणजे आता अशी आमची परिस्थिती झालेली. इथं आम्ही 4 महिने झालो मीडियाला या ठिकाणी विवेचन करतो की बुवा आम्हाला बोलायचं, म्हणजे तोंड दिलं म्हणून बोलायचं नाही. बरं 4 महिने आम्ही काहीही बोललो नाही. आमची जी पोट तिडकीने आम्ही जे विवेचन केलं की आम्हाला न्यायदानाच्या भूमिकेमध्ये शासन प्रशासन आलं पाहिजे आणि आम्हाला याच्याहून काही घेणं देणं नाही, परंतु मजबूर आम्ही असं झालेलो आहे की आम्हाला म्हणायची पाळी आली. आमच्या पुराणामध्ये संत वाङ्मयामध्ये संत जनाबाई यांना त्यांचं काम ज्यावेळेस अत्यंत भगवान पंढरीश परमात्म्याला देखवलं नाही आणि म्हणून त्यांच्या कामाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या देवाने 4 वाजेला त्यांना दळायसाठी आपलं सहकार्याच्या भूमिकेतून त्या ठिकाणी प्रवृत्त झाले. ज्यावेळेस ते दळू लागले, सकाळी 4 वाजले, वारकरी येतील आणि म्हणून पांडुरंगाने गडबडीने ज्यावेळेस येऊन विटेवर उभा राहिले, त्या गडबडीमध्ये आमच्या देवाचा खरं तर एक अत्यंत महत्वपूर्ण सुवर्णाचा हार तिथं शिल्लक राहिला आणि सर्व बडवे मंडळी पाहिला की हार गेला कुठं, आणि शेवटी तो हार निघाला जनाबाईच्या घरी आणि चोरीचा आळ त्यांच्यावर आला. सुळावर जनाबाईला आता देणार. आणि त्यावेळेला जनाबाईचे जे वाक्य आहे ना ते इथं पोषक आहे असं फक्त मला या निमित्ताने सांगायचं. जनाबाईने सांगितलं की देवा खरोखरच तूच माझ्याकडे आला, हार तूच इथं ठेवला आणि सुळावर सुद्धा आता यांना जी बुद्धी दिली ही तूच दिलेली आहे, म्हणून धुंद झाला तुझा दरबार. आलं का? कारण तू काय केलं, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पाताळ लोकी नेला म्हणजे आमचा बळीराजा खरोखरच आज हा पाताळ्यात घातलेला आहे. कीर्तिवानाचा अपमान केला आणि खर तर प्रामुख्याने पुन्हा पुढे सांगितलं चोरट्याचा बहुमान वाढविला. शासन या 2 वाक्यामध्ये आम्हाला जर विवेचन करायचं ठरलं तर खरंच आमचा बळीराजा
म्हणजे नुसते आम्ही समृद्धी बाधितच नाही, हर संकट आलं तर ते फक्त शेतकऱ्यांनी झेलवायचं. म्हणजे तुमच्या खताच्या गोणीचा 200 रुपये असलेला भाव आज 1800 झाला. लक्षात आलं का? म्हणजे नाही ते तुमचे जे व्यवहार आहेत ते वाढत वाढत गेले. 200 रुपयाची पगार 2 लाखापर्यंत नेली आणि आमच्या शेतीचे मात्र तुम्ही 12 लाख रुपये भाव काढता. थोड्याफार लाज आपल्याला या ठिकाणी असली पाहिजे. अहो असा तळमळीने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की असंच आहे ना, आमचा हा बळीराजा त्या निमित्ताने कोणत्याही दृष्टिकोनातून आलं की सारे संकट आमच्यावर, म्हणजे आमचा बळीराजा तुम्ही पाताळात घातला आणि चोरट्याचा बहुमान वाढविला. अहो लाखो आम्ही उद्योगपती पाहतो की त्यांनी ज्यावेळेला काहीतरी त्यांच्यावर दिवाळ निघालं की सरकार त्यांचं पैसे माफ करतं, तेही कोट्यवधी नाही अब्जावधी रुपयाचा घोळ मला असं वाटतं ज्यावेळी हे उद्योगपती कधी कधी करतात. आणि त्या निमित्ताने त्या उद्योगपतींचा आपल्याला आम्ही टीव्हीला याला त्याला चॅनलला ऐकवतो की ते पळून गेले काही, म्हणजे ते लाखो रुपयाची उलाढाल. मला असं वाटतं त्या निमित्ताने हे चोरटे असताना तुम्ही त्यांचा मान वाढवता आणि आम्ही इकडे ओरिजिनल असताना जीव तोडून 4 महिने झाली तर आरडतो की आम्हाला न्याय द्या. बरं न्याय द्या, आम्ही तुम्हाला काही भिकही मागत नाही. आमच्याच जमिनी तुम्ही घेतल्या. जसं त्या जनाबाईला दळायची काही गरज नव्हती, ती स्वतः मेहनत करत होती, पण भगवान तिथे गेले आणि चोरीचा आळ आला. तसंच आमची इथं चालून आम्हाला हे आलेलं आहे. आम्हाला इथं बोलून काही कोणाला रोषात पोशात कोणत्याही प्रकारच्या अडचणीला आम्हाला बळी पडायचं नाही. परंतु आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत तरी तुम्ही सर्व या, कोणतेही आजी असतील किंवा माझी असतील, या पक्षाच्या असतील किंवा कोणत्याही पक्षाच्या असतील. बाबा आम्हाला लेकरं बाळ काही किराणा आणून द्या, असं तर काय आम्हाला तुम्हाला प्रश्न करायचा नाही. तुम्ही तिथपर्यंत जा, त्यांना सांगा की आम्हाला तर ते ऐकत नाहीये, परंतु ते नेमकी यांच्या प्रश्नाची काय अडचण आहे हा अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पोट तिडकीने आम्ही जसं असं विवेचन करतो त्याच पद्धतीने तुम्ही त्यांना तळमळीने पोटातून मनातून तुम्ही बोलल्याशिवाय आमचा विषय हा मार्गी लागणार नाही. आणि जर नाही लागला तर आता सध्या वरून पाऊस पडतो, त्या पावसाचीही पर्वा न करताना आम्ही बाधित शेतकरी या ठिकाणी आताच आमचे राठी सरांनी सांगितलं, मनोज दादांचं आंदोलन हे अतिशय छोटं होतं, पण एका म्हणजे बीजा केला नाश आणि मग भोगिले कनिश. म्हणजे एका बीजाचा परिणाम आहे आज जे कंसाचं रूप त्याला आलेले, याची जाणीव सुद्धा आपणाला असली पाहिजे, हेच या निमित्ताने सांगतो. आणि जर तुम्ही न्याय नाही दिला हे छोटस आंदोलन सुद्धा एक दिवस मात्र, कारण मागचं तर आमचं व्यर्थ जाणार नाही, याला उग्र रूप आल्याशिवाय राहणार नाही. हाच इशारा त्या निमित्ताने शासन प्रशासनातील सर्वच या ठिकाणी लोकांना करतो.